नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एक प्रश्न कायम होता की सर, तलाठी भरती कधी येणार आहे. भरपूर साऱ्या इन्क्वायऱ्या होत्या, भरपूर लोकांचे फोन आले होते आणि या संदर्भातली एक अपडेट जी मार्च मधली आहे की तलाठी भरती नेमकी कधी येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करायचं समजत नव्हतं की आता ग्रुप बी फोकस करायचा की ग्रुप सी फोकस करायचा, की बऱ्याच आपण बातम्यांमध्ये सुद्धा पाहतोय की भरपूर जागा येणार आहेत, एमपीएससीच्या 50,000 जागा येणार आहे. तलाठी भरती कोण घेणार आहे, म्हणजे सगळ्यात पहिला सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की तलाठी भरती जी आहे ती तलाठी भरती कधी येणार आहे. दुसरा प्रश्न आहे त्याची जी परीक्षा आहे ती एमपीएससी घेणार आहे का आयबीपीएस घेणार आहे का टीसीएस घेणार आहे. अशा अनेक प्रश्नांची सध्या प्रश्न आपल्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांसमोर आहेत आणि याचं कुठलंही स्पष्टीकरण शासनाकडून आलेलं नाही. परंतु त्याच्याबाबतची एक अपडेट आहे, महत्वाची अपडेट आहे. माहिती अधिकार जो अर्ज आहे या अर्जामध्ये एका विद्यार्थ्याने हा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या तीनही प्रश्नांची जी उत्तर आहेत ती त्याच्यामध्ये मिळालेली आहे. मित्रांनो, आता आपल्याला ते समजून घ्यायचंय की तलाठी भरती कधी होणार आहे याबाबत, आणि त्याच्यामध्ये परीक्षा एमपीएससी घेणार आहे, टीसीएस घेणार आहे की आयबीपीएस घेणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायची. हा व्हिडिओ पहिलेपासून शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघा, आता हा जो माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत आपण अर्ज करू शकतो. आपल्याला कंबाईंड मेन्स मध्ये पण हा कायदा आहे. आपल्याला माहिती आहे की आपण शासनाला एखादी माहिती विचारू शकतो, की या अर्जाद्वारे ही माहिती विचारू शकतो. की आता खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि कोणाला विचारायचं कळत पण नाहीये. आणि मग हा जो अर्ज आहे या अर्जाला उत्तर आलेलं आहे 6 मार्च 2026. 4-5 दिवसापूर्वी हे उत्तर आलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं शासनाने दिलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये काय आहे ते समजून घेऊ. हा आरटीआयचा अर्ज आहे. हा या अर्जामध्ये सरळ सरळ सांगितलेले ते बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण शासनाची गोपनीय माहिती किंवा ज्या गोष्टी आहेत त्या विचारू शकतो. इथं विचारलंय की हा 3 मार्चला आरटीआय दाखल केला होता, की ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले होते मित्रांनो. पहिला प्रश्न असा होता की तर तलाठी भरती 2026. आता अनेकांचा प्रश्न आहे, आता एकदा तर शासनानं पण सांगितलं होतं की जुलै 2025 मध्ये शासनाचा निर्णय आहे की सर्व प्रकारच्या सर्व सेवा आता एमपीएससी घेणार आहे. कारण मध्यंतरी आयबीपीएस टीसीएस इतका वादंग निर्माण झाला होता, सेंटर चुकीचे येणं, आले तरी त्या सेंटरमध्ये ते कॉम्प्युटरमध्येच बंद पडणं, त्याच्यानंतर दुसरं त्यांची रिस्पॉन्स शीट, त्याच्यामधल्या क्वेरीज कुणाला विचारायचे, पहिलं उत्तर वेगळं दुसरं उत्तर वेगळं, हे अतिशय इतके प्रश्न निर्माण झाले होते मित्रांनो. अनेक लोकांनी आंदोलन पण केलं होतं. पण एवढीच महाराष्ट्रातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांची, प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे की ही परीक्षा पारदर्शक व्हावी. आणि एमपीएससी खूप परीक्षा पारदर्शक घेत असते, तर सर्वांची मागणी हीच आहे की परीक्षा एमपीएससी घ्या. मध्यंतरी शासनानं याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं की कोण परीक्षा घेणार आहे. मग या 3 मार्चला हा जो आरटीआय टाकलाय या आरटीआय मध्ये काही प्रश्न स्पष्ट विचारले. त्याच्यातला पहिला प्रश्न असा विचारलेला की तलाठी भरती नेमकं घेणार कोण. एक तर ती एमपीएससी घेणार आहे, टीसीएस घेणार आहे की आयबीपीएस घेणार आहे, किंवा या खाजगी कंपन्या मार्फत होणार आहे, याची माहिती मिळावी असं स्पष्ट सांगितलंय. पहिला प्रश्न. आणि मध्यंतरी शासनानं एक बातमी आपल्यापर्यंत आली असेल की सरळ सरळ स्पष्ट सांगितलं होतं की तलाठी भरती ही एमपीएससीच घेणार आहे. परंतु इथं उत्तर त्यांनी वेगळं दिलेलं आहे. पुढे आपल्याला उत्तर सुद्धा बघायचं आहे. दुसरा प्रश्न मित्रांनो विचारलाय. आता खूप जण विचारतायत, बरेच जण काहीतरी प्रायव्हेट जॉब करतात, बरेच जणांचं एक नियोजन, त्यांना एक प्लॅनिंग पुढचं लावायचं असतं की, आणि सरळ सेवेमध्ये ना शासनाचं या ठिकाणचं धोरण अतिशय स्पष्ट नाहीये आणि हे स्पष्ट पाहिजे. आम्हाला सुद्धा बऱ्याच भरपूर फोन येतात की सर ही जाहिरात कधी येणार आहे, ती जाहिरात कधी येणार आहे, कारण प्रत्येकाला पुढचं प्लॅनिंग लावायचं असतं. तर इथे सुद्धा हा जो प्रश्न आहे हा सर्व महाराष्ट्रातल्या मनातला प्रश्न विचारलेला आहे की सदर जाहिरात कधीपर्यंत येईल. मित्रांनो, 1.5 वर्षापासून चालू आहे महाराष्ट्रात तलाठी भरती येणार आहे, तलाठी भरती येणार आहे. येणार आहे ही 100% बरोबर आहे, जागाही रिक्त आहेत, आपण कधी येणार आहे ह्याच्या संदर्भात सुद्धा हा प्रश्न विचारलाय की सदर जाहिरात कधीपर्यंत येईल आणि जिल्हानिहाय. आणि दुसरी गोष्ट, बरं ठीक आहे बाबा, आता एक तर पहिलं क्लिअरन्स अख्या महाराष्ट्राला नाही, टीएमपीएससी घेणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे, या प्रश्न इथं विचारला. दुसरा प्रश्न विचारला ती कधी येणार आहे जाहिरात. कारण मुलांना समजत नाहीये की आता कंबाईनचं प्रिपरेशन करावं का तलाठी भरतीचं प्रिपरेशन करावं का सरळ सेवेचं प्रिपरेशन करावं, मुलांना काहीही समजत नाहीये.
आणि तिसरा याच्यामधला एक गोष्ट सांगितलेली मित्रांनो, की अरे बाबा जर ठीक आहे जाहिरात कधी येणार आहे हेही आहे आणि जिल्हानी आहे, म्हणजे जिल्हानी आहे रिक्त पदे त्याची माहिती मिळावी की बाबा किती जागांची जाहिरात येणार आहे. कोण म्हणते 1600, कोण म्हणते 1700, कोण म्हणते 2600. याची एक्झॅक्ट शासनानं कुठलीही माहिती अजून लोकांपर्यंत दिलेली नाही. तर ही असावी, कारण येणारे शासनाच्या बाबतीत पण अनेक मंत्र्यांनी किंवा अनेक सरकारी विभागामध्ये आता हे स्पष्ट झाले की तलाठी भरती मोठी येणार आहे. पण कधी येणार आहे याचं उत्तर इथं विचारलंय. आता याचं उत्तर आपण समजून घेऊ मित्रांनो, कारण तुमच्यापर्यंत जी माहिती आहे हे फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हा याच्यामधला हेतू आहे की नेमकी शासनाची भूमिका काय आहे, आज काय चाललंय याबाबत. इथे नीट लक्ष द्या. इथे सांगितलंय शासन स्तरावर प्रश्न 1 आणि प्रश्न 2 या स्तरावर कळवण्यात येतं की शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून, म्हणजे सरळ सरळ तलाठी भरती जाहिरात येणार आहे. याच्या संदर्भात किती पद आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पद आहेत, या सर्व बाबतीत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. म्हणजे जाहिरात येणार आहे हे 100% 1-1.5 वर्ष झालं चाललंच आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. मित्रांनो, इथं सांगितलंय शासनाचं काम सुरू आहे. शासनानं कुठलाही अंतिम निर्णय घेतला नाही की तलाठी भरती एमपीएससी मार्फत घ्यायची, टीसीएस मार्फत घ्यायची, आयबीपीएस मार्फत घ्यायची, अजून निर्णय झाला नाही. किती मार्काची परीक्षा असेल, अजून निर्णय नाही. जाहिरात कधी येणार आहे, अजून निर्णय नाही. कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, अजून निर्णय नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे की ही उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे सरळ सरळ अजून शासनानं कुठलीही माहिती त्यांनी उपलब्ध केलेली नाही. फक्त एवढंच आहे, जाहिरात येणार आहे. मित्रांनो, अभ्यास असाच चालू राहू द्या. आपल्याला माहिती आहे जून मध्ये कंबाईनची परीक्षा आहे. सगळ्यांनी फोकस कंबाईन राहू द्या. छान अभ्यास करा, रिव्हिजन चांगलं करा, गणिताकडे जास्त लक्ष द्या. फक्त एक मात्र नक्की आहे की तुमच्या ही मात्र रिअल आहे. याच्यामध्ये सरळ सरळ माहिती अधिकारामध्ये दिलेलं आहे की अजून अशी कुठलीही माहिती नाही. नक्कीच याबाबतची जी कोणती अपडेट असेल, जी जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा आम्ही नक्कीच आपल्या विद्याधन अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्यापर्यंत पोहोचू. ओके, धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील आपण कमेंटमध्ये देऊ शकता. थँक्यू.